मी आलोय एका प्राचीन शहरात. वेलकम टू बनारस. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे. जुलैमध्ये नागेश्वरचे दर्शन करून ऑगस्ट मध्ये आम्ही आलो काशी विश्वनाथला. त्यावेळी फक्त मी आणि हॅरी नाही, तर सोबत शुभम पण जॉईन झाले. या सगळ्या ट्रिप्स मध्ये आमचे पोटोबा क्षणांचे सोबती म्हणजे स्विगी झोमॅटो फूड ऑन ट्रेन खरंच एक नंबर कॉन्सेप्ट आहे. माझा श्रावणातला उपवास होता, म्हणून असं हलका फुलका खाऊन यांना आणि यांच्या पनीरला टाटा बाय बाय केलं. वाराणसीला पोचलो, रिक्षा केली, हा रूम घेतला आणि फ्रेश होऊन निघालो बनारस फिरायला. पहिला गेलो संकट मोचन हनुमान टेम्पल बघायला. गरमी भयंकर होती, पावसाचा एक थेंब पण नव्हता, पण बनारसला पूर आलेला. गंगा मैया त्यांच्या डेंजर लेवलला वाहत होते, फुल डेंजर सीन. तिथून गेलो काल भैरव मंदिर बघायला. दुपारी मंदिर बंद असतं, म्हटलं चला तोपर्यंत जरा घाट फिरून येऊ. एक असा गल्ली क्रिकेट सुद्धा पाहिला. बनारसच्या गल्ल्या फिरता फिरता एका घाटावर पोहोचलो. गंगेला पूर आल्यामुळे सगळे घाट पाण्यात होते. तिथूनच गंगा मैयाचं दर्शन केलं, थोडा वेळ निवांत घालवलं आणि तिथून आम्ही गेलो अशा ठिकाणी जी खरंच एक टुरिस्ट प्लेस नाहीये, मणिकर्णिका घाट. थिंक, व्हॉट नेक्स्ट?